हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजची सकाळ पण दररोजसारखी ह्या गोड चेहऱ्याने झालेली आहे. तर चला व्लॉग सुरू करूया. तर आज उठल्या उठल्या माझ्या बेबीने मला सांगितलं की त्याला डोसा खायची इच्छा आहे. तर मी त्याच्यासाठी डोसा बनवला. पण मला डोसा इडली खाऊन खूप जास्त बोर होत होतं, त्यामुळे मी आमच्यासाठी वेगळा ब्रेकफास्ट बनवलेला. गेल्या 2 दिवसापासून माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवायला किंवा जास्त कुठलंही काम करायला कॅपेबल नव्हते. पण मी आज उठले, कारण कालही हा व्यवस्थित जेवला नव्हता, त्यामुळे मी उठून जेवण वगैरे किंवा ब्रेकफास्ट वगैरे बनवला. खाऊ घालण्याचं काम माझे हस्बंड करतात, पण बनवलेलं जेवण हे त्याला माझ्याच हातचं आवडतं. तर मला काही खाऊ वाटत नव्हतं, त्यामुळे मी इकडं पोंगल बनवलेला आहे. पोंगलचा तडका बनवून घेतला. पोंगल शिजायला टाकलेला आहे कुकरमध्ये. आणि कालही संध्याकाळी मला वाटलं की किती वेळ आपण आजारी म्हणून बसायचं, आणि जितका वेळ आपण म्हणतो की मी आजारी आहे तितकं आपल्याला आजारपण येतच जातं. त्यामुळे मी थोडं किचनची क्लिनिंग केली, कारण उद्या आहे सॅटर्डे. मला सॅटर्डेची पूजा करायची होती, त्यामुळे मी सगळं काही क्लीन करून घेतलं. कॅबिनेटमधले मला डबे काही रिफिल करायचे होते, ग्रॉसरी रिफिल करायची होती, ते केली. काही डबे क्लीन करायचे होते, काही घासायचे होते. किचन ओट्यावरचे रॅक वगैरे घासून टाकायचे होते. सगळं काही घासून, सगळं काही पुसून वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवलं. बेडशीट्स वगैरे चेंज करून घेतल्या. सगळ्या काही गोष्टी करून घेतल्या. तर तुम्ही बघता, हे सगळं क्लीन करून व्यवस्थितरित्या मांडून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा जो किराणा लागतो तो असा ठेवून घेतलेला आहे. सगळं एका कडेला व्यवस्थित छान लावून घेतलेलं आहे. आणि खरंच किचन फ्रेश असलं की मनही फ्रेश वाटतं. आणि जी मला पिठं लागत होती तांदळाची आणि रागीचं पीठ, ते मी काल दळून घेतलं होतं. कारण दरवेळा मी जे विकत पीठ आणत होतं ते मे बी ते लोक डायरेक्ट रागीचं पीठ दळतात, पण हे वालं पीठ मी 3 दिवस रागी भिजवू घालून त्याला मोड आल्यानंतर पीठ दळलेलं आहे. आणि खरंच याची टेस्ट बाहेरच्या पिठापेक्षा वेगळी आहे. थोडीशी मेहनत लागते, पण जी मोड आलेली रागी आपण वाटतो त्याची टेस्ट आणि न्यूट्रिशन दोनही दुप्पट होतं. तर थोडीशी मेहनत घ्या आणि घरीच काम करा. एखाद्या वेळेस बाहेरचं चालून जातं, पण जर पॉसिबल असेल तर गोष्टी घरीच करत जा. आणि स्पेशली मी रागीचं पीठ माझ्या बेबीसाठी वापरते. आणि आंध्राची लोक डेली कंपल्सरी कोणत्या ना कोणत्या वेनी आपल्या बेबीला रागी खाऊच घालत असतात. आपण शक्यतो अवॉइड करतो, पण मीही तेच करते. पण गेल्या काही दिवसापासून माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी देऊ शकत नव्हते. पण आता मी कंपल्सरी त्याच्यावरती फोकस केले की माझं फूड आणि त्याचं फूड, आमच्या सगळ्यांच्या फूडवर मी खूप जास्त फोकस करत आहे. थोडंफार हेल्दी खाण्याचा मी प्रयत्न करत आहे. हेल्दी म्हणजे असं नाही की चक्कच तेल बंद हे बंद. हेल्दी म्हणजे घरचं, आणि थोडंफार मला त्यातनं काहीतरी भेटायला असतं. काजू टाकतात. तर माझा पोंगल बनवून रेडी झाला होता, आणि घाईघाईमध्ये मी काजू टाकण्याऐवजी जसं कर्ड राईसला तडका बनवतात तसं पीनट वगैरे टाकून तडका बनवला होता. मला नाही माहिती पोंगलमध्ये पीनट्स टाकतात का, कारण मी कधी बघितलेलं नाही. तर मी असा पोंगल राईस बनवून घेतला होता. मी ॲड करून टाकले तर असं दिसत आहे पोंगल राईस. खूप छान तर दिसत आहे. टेस्टला बघूया कसं झालं आहे. पीनट्स तुम्ही स्किप करू शकता. फक्त मिरची, मिरे, जिरे हे सगळ्या गोष्टी घालून तुम्ही तडका टाकू शकता. आणि वरनं तुम्हाला तूप टाकायचं आणि खायचं आहे छान. कसं झालं मी तुम्हाला सांगते खाऊन. तर मी आता असं सर्व करून घेतलेलं आहे. खूप छान दिसत आहे. आणि हे नवीनच सुरू झालेलं आहे फिल्टरचं. इथून पाणी लीक व्हायचं, मे बी इथे ब्रेक झालं आहे हे सगळं. सो आम्ही ज्याने फिल्टर सेट केलं आहे त्याला बोलवलेलं आहे. हे इकडनं प्रेस केलं की वरनं पाणी जाते. मे बी हे इथून पूर्णपणे ब्रेक झालेलं आहे. खूप जास्त पाणी वेस्ट जातं आहे. त्याला कसं फिक्स करायचं मला काहीच माहिती नाही, त्यामुळे आम्ही बोलवलं आहे ज्याने हे फिल्टर फिक्स केलं त्याला. तर हे बघा सकाळचा नाश्ता. डॅडा डॅडा ऑलरेडी उंदीर इथं आलेला आहे छोटंसं. हाय छोटं उंदीर. तर हिवाळ्यामध्ये ज्या आपल्या घरी माशा येतात त्यांच्यासाठी मी इंटरनेटवर बघून एक ट्रॅप बनवलेला. तर हे तुम्ही बघू शकता. आणि ह्या माशा फक्त उडत नाही, ह्या माशा चावतात पण. माझ्या मुलाला त्यांनी किती वेळा चावलेलं आहे. आणि 1-2 माशाच्या मागे तर असं मधमाशीच्या मागे असल्यासारखा डंक आहे. इथे बघा या माशीच्या मागं पण आहे, हे तुम्हाला दिसते की नाही. तर या माशीच्या मागे पण आहे. तर मी हे पण क्लीन करून घेते. तर हे बघा कशा फसल्यात. तर मी यात काय घातले सांगते. तर सगळ्यात आधी मी यात घातलेलं आहे सोप लिक्विड.
जे भांड्याचं लिक्विड असतं भांडे घासण्यासाठी ते वालं लिक्विड घातलेलं आहे आणि त्यात थोडंसं लिंबू पिळून तसंच अर्ध लिंबू ठेवून टाकलेलं आहे, कारण सिट्रस ते अट्रॅक्ट करतं. आणि त्यात पाणी घातलेलं आहे आणि पाणी मी नळाने सोडले जेणेकरून त्याचा फेस वगैरे झाला पाहिजे आणि त्याच्यावरती लिंबू मीठ असं पिळून त्यात टाकून दिलेलं आहे. तर ह्यात माशा अशा पकडल्या गेलेल्या आहेत आणि खरंच खूप प्रमाणामध्ये जे माशा यायचं आहे ते कमी झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता, फक्त 1-2 माशा आता सध्या इथे येत आहेत. जर पावसाळ्यात तुमच्या घरी असे येत असेल, ही पण आता यात फसणार आहे, तर असे तुमच्या घरात माशा येत असतील तर तुम्ही असं काहीतरी करून ठेवा, कारण घरामध्ये ते बाहेर कुठे पण बसतात आणि घरात येतात आणि खूप घाण वाटतं. त्यामुळे मी हा ट्रॅप बनवलेला आणि हा सक्सेसफुल झाला आहे. त्यात बघू शकता, एक 5-6 दिवसापूर्वी इतक्या माशा म्हणजे जवळपास हे असं भरून जात होतं माशांनी. आणि जेव्हा माझा मुलगा यायचा इकडे तिकडे चालत असायचं, त्याला 1-2 माशांनी चावलेलं देखील आहे. इथे क्लीन करा किंवा न करा त्या माशा येतच होत्या, इतकं क्लीन करून सुद्धा त्या माशा येतच होत्या. त्यामुळे मी तो ट्रॅप बनवलेला आणि आता जवळपास तुम्ही बघू शकता इथे तरी काही माशी नाही आहे, तिकडे 1-2 माशा येत आहेत. जर तुम्हालाही करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा ती रेमेडी. किचनची क्लिनिंग झालेली आहे पूर्णपणे, इकडंही सगळं क्लीन झालेलं आहे, कारण उद्या आहे परत सॅटर्डे आणि परत मला सॅटर्डे आणि माझा फेस इतका डल झाला आहे की त्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे. सो कपडे वगैरे मला फोल्ड करायचे, तितके कपडे आहेत मला 2 दिवसाचे फोल्ड करायचे आणि इतकेच कपडे मला धुवायचे पण आहेत, तर मी धुवून टाकते. आणि 2च दिवस मी झाडाला बघितले नव्हते तर त्याची हालत खूप खराब झाली होती. तर सकाळी उठल्या मी झाडाला पाणी टाकलं तर ती जराशी खुललेली आहेत. आणि मी असा विचार करते की हे 4 पॉट्स जे आहेत ते रिकामे आहेत, त्यामध्ये पण मी सब्जा सीड लावलं तर मस्तपैकी तुळशी वगैरे येईल त्यात. तर मी त्यात दुपारी टाईम भेटला तर तुळशीची माला वगैरे घालते. आणि खरंच माझी ह्यावेळेस खूप हालत खराब झालेली आहे, मला बोलायला पण दम लागत आहे. म्हणजे असे ब्रिदिंग प्रॉब्लेमसारखं वेगळंच, मला नाही माहिती काय होत आहे. ते बेडशीट्स वगैरे बदलायचे आहेत कारण उद्या सॅटर्डे आहे. बघू शकता माझा फेस कसा झाला डल एकदम. तर मी सगळं आवरून घेते. क्रॉकरी युनिट मला थोडंफार आवरायचं, तर मी दाखवते तुम्हाला ते आवरते वेळ. तर चला भेटूया. एकदम छान खिचडी बनली होती. वाव वाव. इकडे इकडे 2 वाव किती छान झाले. वाव सॉरी, हे बघ काय माझ्याजवळ शोमी. वाव किती छान झाले. वाव म्याव दिसायलाच, इकडे तुला दाखवते कॅट दिसायलाच. कॅट कसं काय केलंस ते. पुशू आपूस ते ये. हा इकडे पुस, असं कर, वर बघ वर बघ. अरे पुसायला लागली, इकडे तर बघ, असं बघ. चल अंघोळ. माझ्या ड्रेसनी कावर का ठीक आहे. फक्त 2 मिनिटं. काय काय ठीक आहे लाजू नकोस. ये ये ये. तर हे ह्याचं होतं, ह्याचं लावून घेतलंय. ठीक आहे चल. चले बाई. ते जय देव जय देव कर जा. क्लीन करते क्लीन. चला जाऊया फंक्शनला जायचे. चला बात करू, चला आंघोळ करू. जय देव जय देव. आरती द्या मम्माला आरती. थँक्यू. एवढं कोण शिकवलंय हो. तू पण घे आरती, घे तू घे स्वतः घे असं. आरती घे.
अरे बापरे, माझं गुणी संस्कारी लेकरू. चला ठेवा आता, जा चला जीजी जवळ ठेवा, आपल्याला जायचंय ना फंक्शनला. चला ठेवा. Star floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. Is it really the end? Just so like a stranger, so far away from me. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just perfect story. శ్రీమంతమే రంగరంగ వైభవంగనే అంతే. రఘుకుల సోమ భద్రాచల శ్రీరామ మా మనసు విరబూసే ప్రతి సుమగానం నీకేలే. కరుణించి కురిపించి నీ ప్రతి దీవెన మాకేలే. నిరతం పూజించే మాతో దాగుడు మూతలు మీకేలా. రెప్పలు మూయగ కొలిచాము కన్నుల ఎదుటకు రావేలా. రామ 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 నీలి మేఘశ్యామ. పాడు మన్, నేను డాన్స్ చేస్తామన్. డాన్స్ పాడు 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 తొందరగా పాడు. పాడు పెట్టి పాడు. పాడు మన్. పాడు. డాన్స్ పాడు. నువ్వు పాడితే నేను డాన్స్ చేస్తావు. డాన్స్ మన్, డాన్స్. काही गोष्टी कुठेही पडलेल्या असतात. तर चला आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. तर थोडा टाईम आहे झोपण्यासाठी. घर थोडंफार आवरून झालेलं आहे. मॅन्डेटरी काम. श्रीमंतमला वगैरे गेले. सध्या थोडीफार तब्येत सुधारत आहे. तर उद्या बघू. माहिती नाही, सगळेजण म्हणत आहेत की व्हायरल वगैरे आहे, पण आयडिया नाही. जसं कोविडच्या टाईमला होतं तशाच काही गोष्टी, म्हणजे सर्दी वगैरे झाली होती, ताप आला होता, त्यानंतर आज मला ब्रीथिंगसाठी प्रॉब्लेम होते. युजली सर्दी झाल्यानंतर असा प्रॉब्लेम होतो, असं मला होत आहे. बघू, मे बी 3 दिवसानंतर सर्दी ठीक होते. उद्या ठीक झाली तर ठीक आहे, नाही तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि खूप खूप जास्त व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळं पण मला खूप जास्त त्रास होत होता, हाडांमध्ये वगैरे दुखत होतं. सो मी व्हिटॅमिन डीचे मला आठवड्यातून 2 वेळा सॅशेट घ्यायला सांगितले होते. मी एकामागे एक काल आणि परवा असे 2 घेऊन टाकले. तेव्हा कुठं मला उठायला झालं. तर प्लीज ज्या कोणी लेडीज आहेत ज्या ह्या गोष्टी निग्लेक्ट करत आहेत की काही नाही होत उन्हात नाही बसलं तर, सो प्लीज अवॉइड करू नका. कंपल्सरी सकाळी थोडा वेळ ऊन घ्या, कारण एक वेळा जर व्हिटॅमिन डी कमी पडलं तर तुमच्या अंगातला अर्धा जीव निघून गेल्यासारखं होतं. आणि तेव्हा इतका उशीर होतो, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही इथून तिथं बसायला पण दुसऱ्याचा सपोर्ट मागता त्यावेळी. त्यामुळे पहिलेच थोडंफार हेल्दी राहा, उन्हाला जा.
मी 2 महिन्यापूर्वी माझं स्ट्रिक्ट डाएट स्टार्ट केलं होतं, वर्कआउट स्टार्ट केलं होतं. त्यावेळेला मी सकाळी 6 ते 7 1 घंटावरती स्पेंड करायची, मस्त उन्हामध्ये वगैरे वर्कआउट करायचं. पण आता मी सगळं बंद केलेलं आहे. सो रिपीट त्याच गोष्टी, हेल्थ इश्यूज, थायरॉईड, व्हायटॅमिन डी, सगळ्या गोष्टी मला परत परत चालू झालेल्या आहेत. सो कोणी पण नेग्लेक्ट करू नका की व्हायटॅमिन डी डेफिशियन्सी किंवा आयरन डेफिशियन्सी किंवा कुठली डेफिशियन्सी असेल की काही होत नाही. खूप काही होतं, खूप काही इफेक्ट पडतो. तुम्ही नेहमी, जसं की तुम्ही माझा चेहरा बघू शकता, म्हणजे काल परवा मला बघणारे आज जर बघितले ते सुद्धा म्हणत आहेत की खरंच तुझी हालत खूप खराब झालेली आहे 2-3 दिवसामध्येच. तर डेफिशियन्सीमुळे माणूस खरंच खूप खराब होऊन जाऊ शकतं 2-3 दिवसामध्ये. खरंच हालत खूप खराब होते. सो नेग्लेक्ट अजिबात करू नका. आयरन असो, व्हायटॅमिन डी असो, B12 असो, ब्लड टेस्ट करा आणि त्याचे काही सप्लिमेंट घ्या. पॉसिबल होत नसेल तर सप्लिमेंट घ्या. पण स्वस्थ राहा, मस्त राहा. इवन मी माझा फोन हातात धरते, असं जास्त वेळ मी बोलते तर माझा हात दुखते, हे बोन्स माझे दुखायला लागले आहेत. तर खूप जास्त व्हायटॅमिन डी डेफिशियन्सी आहे, आयरन डेफिशियन्सी आहे. आणि मी माझं सिरप घ्यायचं पण 1 महिना झालं बंद केलं होतं. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी इतकी बिमार पडली आहे, म्हणजे मी 2 दिवस झाले, गेली 2 दिवस झालं काहीच करू शकत नव्हते. आज मी उठले आणि बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणलं झोपून चालणार नाही, उठून करूयात. आणि आत्ता पण माझ्या बॅकमध्ये पेन आहे, स्वेटिंग होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत फक्त आणि फक्त माझ्या हेल्थकडे दुर्लक्ष केल्यामुळे. पण उद्यापासून तसं होणार नाही, मी माझ्याकडे दुर्लक्ष नाही करणार. कारण माझ्याबरोबर माझ्या 2 व्यक्तींची मला जिम्मेदारी घ्यायची आहे. तुम्हालाही तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीची जिम्मेदारी घ्यायची आहे. सो कुठलीही गोष्ट निग्लेक्ट करू नका. खा प्या आणि स्वस्त राहा. आणि भेटूया उद्या. बाय बाय. आणि ब्लॉग आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या येणारे जे ब्लॉग्स आहेत, आत्ता तब्येत खराब आहे त्यामुळे मी कुठलीही जास्त गोष्टी, ॲक्टिव्हिटीज काही शेअर नाही करू शकत. पण जशी मी रिकवर होते मी सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि इंस्टाग्राममध्ये पण तुम्ही कनेक्ट राहा, तिकडे पण मी ब्युटी रिलेटेड गोष्टी शेअर करत असते. सो बाय बाय, टेक केअर.